आणि यानंतरची बातमी आहे रायगड जिल्ह्यातून। शालेय मुलींनी आवाज उठवल्यानंतर कर्जतमध्ये कोंदिवडे गावच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला जाग आली आहे। प्रशासनाने 24 तासांच्या आत रस्त्यावरचे खड्डे बुजवले। मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। शालेय मुलींनी आवाज उठवल्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत कोंदिवडे रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला जाग आली आहे। शालेय मुलींच्या व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनानं खड्डे 24 तासांच्या आत बुजवलेत। कर्जत ते कोंदिवडे दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते। नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे या 2 शाळकरी मुलींनी रस्त्याची दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला। आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत। तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथे संपते। रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। शालेय मुलींचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासनाकडून 24 तासांच्या आत खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली। या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि शाळकरी मुलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं। त्या खड्ड्यांचा प्रश्न तर आहेच, त्यामुळे आम्ही मजा मस्तीमध्ये व्हिडिओ बनवले। रिपोर्टिंग ही एकच चांगली गोष्ट आहे जिच्यामुळे हे पुढे जाईल। शाळेत जाताना गाड्यांचे येणारे जाण्याने पाणी उडतं अंगावर। शाळेचा ड्रेस व्हाईट आहे त्यामुळे शाळेचे कपडे खराब वगैरे होतात। मग तसं खराब कपड्यांनी तर शाळेत नाही ना जाऊ शकत, मग तो प्रॉब्लेम होतो की शाळेत जायला। खड्डे दाखवले सगळे, त्यामध्ये आम्हाला काय त्रास होतो ते दाखवलं। पावसाळ्यामध्ये खड्डेची खोळी किती आहे ते समजत नाही, मग गाडीवाल्यांना आचके बसतात। परत वृद्ध माणसं पण असतात सोबत, लहान मुले असतात, त्यांनाही यायला जायला त्रास होतो। मला फक्त एवढं सांगायचं आहे की द्रुतगती महामार्ग मी बोलले होते, पण तसं नको, तर साधा असं मार्ग पाहिजे आम्हाला। म्हणजे साधा रस्ता तरी बनवून द्या आम्हाला। झालं हे उत्तम झालं, कारण इतर लोकही लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे, कारण येता जाताना पोरींना त्रास होतो।